जय श्रीराम मंडळी. हादाडीच्या उन्हाळी पेय सिरीजच्या अजून एका भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण काहीतरी कैरीपासून बनवतो आहोत आणि ह्यामध्ये मिनिमम 2 सरबत किंवा 2 पेय तरी आपण बनवणार आहे. तर करायची सुरुवात. तर सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतो आहोत कैरीचा गर किंवा कैरीचा पल्प म्हणजे कैरीच्या फोडी. त्यानंतर घेतो पुदिन्याची पानं. मला फ्रेश पुदिन्याची पानं नाही मिळाली म्हणून मी जी वाळवलेली पुदिन्याची पानं आहेत माझ्याकडे ती घालतेय. मग आपण घालतोय हिरवी मिरची आणि आलं. आणि आता ह्यात आपण घालतोय काळं मीठ, जिरे आणि मिरे हे भाजून त्याची केलेली पूड आणि चटपटीत चव येण्यासाठी काही हाजमोग्याच्या बोळे. आता ह्यात घालूयात थोडंसं पाणी आणि ह्याची एक फाईन पेस्ट तयार करून घेऊया. आता जे वाटण आपण केलं किंवा जे प्युरी आपण केली आहे बघा, त्याची ही एवढी जे आपण साहित्य घेतलं त्यात ही एवढी प्युरी झाली. आता आपण पहिलं पेय ह्या प्युरी जे करत आहोत ते म्हणजे कैरीचं ताक. त्यासाठी आपण एक ग्लास घेतो आणि त्या ग्लासमध्ये पहिल्यांदा आपण हे फेसलेलं जे दही आहे ते घालायचं. आता यात आपण घालूयात हा जो पल्प आहे कैरीचा तो. पण हा तर सगळा पल्प वापरायचा नाहीये. वापरतोय ना म्हणजे 2 ते 3 चमचे किंवा तुम्हाला कसं फ्लेवर आवडत असेल त्यानुसार बाजूला होतो. आणि हे एकदा दही आणि कैरीचा पल्प ढवळून घेऊया. आणि आता ह्यात घालूया थंडगार पाणी. हे ताक फार पातळ नाही करत आहोत आपण, थोडंसं जाडसरच असतं. छान ढवळून घेऊया आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं ताक. आता आपण बघतोय सरबताचा दुसरा प्रकार, पेयाचा दुसरा प्रकार, ज्यात आपण एका सर्विंग ग्लासमध्ये हा कैरीचा जो पल्प आहे तो घ्यायचोय. आणि ह्यात आपण घालतोय चव बॅलन्स करायला पिठीसा. की मला आवडत असल्यास तुम्ही स्वीटनर वगैरे वापरलं तरी सा. मी आता इथे पिठी साखर वापरते. त्या कैरी किती आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. गुळही वापरू शकता पण गुळ विरघळून वापरावा लागेल. आणि आता अडण्यात घालूया गार पाणी. तर अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं सरबत. आता आपण बघतोय तिसरा प्रकार, तो म्हणजे कैरी मोहितो. ह्यासाठी हा जो केलेला पल्प आहे त्यातलाच काही भाग मी एका शॉटच्या ग्लासात भरत आहे. ग्लास पूर्ण कडेपर्यंत भरून घ्यावं. आता सर्विंगची पद्धत. ज्या ग्लासमध्ये सर्व करणार आहोत त्या ग्लासमध्ये अगदी चिल्ड सोडा वापरायचा आहे. सोडा हा गारच असावा. ग्लास पूर्ण सोड्याने भरून घ्यावं. आता टॉंगच्या मदतीने शॉट्सचा ग्लास उचलून ह्या सोड्याच्या ग्लासात सोडून द्यावं. अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरी मोहितो.